तुळशी वृंदावनाला फेऱ्या घालायची आणि अशा वेळेला दारामध्ये एक लोककलावंत यायचा. कोण असायचो? भल्या पाटील लोककलावंत यायचं. डोक्याला फेटा, पेट्याला चंद्रकोर, अंगामध्ये कोट धोतर, गळ्याभोवती मफरे आणि एका हातामध्ये काळीमिठाच्या कातडीपासून बनवलेलं कुडकुडी वाद्य असायचं. दुसऱ्या हातामध्ये कंदील असायचा. त्या कंदिलाच्या प्रकाश वाटेत तो मार्ग काढत गावात यायचा. एखाद्या वाड्या पुढे थांबायचा, माऊलीला बाहेर बोलवायचा एखाद्या आणि भल्या बुऱ्या वाईट घटनांचा भाकीत सांगायचा. आणि असं म्हटलं जातं की या पिंगळ्या दोषाला पिंगळ्या पक्षाची भाषा समजते आणि म्हणून तो त्या पद्धतीने भाकीत सांगतो. आता ते भाकीत खरं खोटं ठरेल हा वेगळा भाग, पण एक सकाळी सकाळी सकारात्मक संदेश देणारा माझा पिंगळा दोषी येतो, कुडकुड वाजवत येतो आणि मग मुखातून सुरू करतो वना. पहाटच्या पारी आला पिंगळा दारामंदी, रामा गोविंदा गोपाला श्री हरी. पहाटच्या पारी आला पिंगळा दारामंदी, रामा गोविंदा गोपाला श्री हरी. अंजनीच्या पुत्र वायव्येच्या धुत्रा पिंगळ वाहता मसन खाईच्या येताळा. बावण पक्षाच्या करिता आले पिंगळ्याचं गणित, आले पिंगळ्याचं गणित, आले पिंगळ्याचं गणित. संत गुरु सूर्यनारायणा विठ्ठला, गुरुदेव दत्त स्वामी समर्था. अंजनीच्या पुत्र वायव्येच्या धुत्रा पिंगळ वाहता मसन खाईच्या येताळा. बावण पक्षाच्या करिता आले पिंगळ्याचं गणित, आले पिंगळ्याचं गणित, आले पिंगळ्याचं गणित. पहाटेच्या पारी आला पिंगळा दारामध्ये. पाखरू बोलायला लागलं झाडावरती. पाखरू या घराबद्दलच बरं वाईट बोलतंय. कोण घरातनं बाहेर आलं तर सांगावं म्हणतो या घराण्याचं भाकीत. विठ्ठला पांडुरंगा ज्ञानेश्वरा तुकारामा. आला सदैवा. पहाटेच्या पारी आला माऊली पिंगळा दारामध्ये. पाखरू बोलायला लागलं झाडावर. पाखरू तुझ्या घराबद्दलच बरं वाईट बोलतं माऊले, त्याला होणार म्हणतात, होणार. बर भाकीत भविष्य बर बर. सांग म्हणलीस तर सांगतो, नाही चाललो दुसऱ्या दाराला. नाही नाही देवा, सांगा की. माऊली, घरात इरून फिरून तुझ्या 4 तोंड आहेत, होय पण चौघांची तोंड वेगळ्याच दिशेला आहेत. होय देवा. हे समज कशामुळे घडतंय सांगू? कशामुळं? जरा लक्ष देऊन ऐक बरं का. बर. तुझ्या घरात येताना उजव्या हाताचं घर, हा. तुझ्या घरात येताना माझ्या उजव्या हाताचं घर, आणि तुझ्या घरात बाहेर जाताना डाव्या हाताच्या घरापासून जरा तुला त्रास आहे. काय समज नाही हो देवा. समजणारच नाही, कारण घर तिचा माझा हात बदलला, हिला कुठं माहिती आहे? नाही नाही देवा देवा, कळलं मला. हा. हे बघा, ती माझी बसले की नाही जाऊ, हा. तिनंच काहीतरी केलं. तिनंच तुझ्यावर करणीची बाधा केली बघ माहुली. होय, होय. पण ही बाधा काढायचा असेल तर एक इलाज हाय पिंगळ्याकडे. सांग म्हणलीस तर सांगतो, नाही चाललो दुसऱ्या दाराला. नाही नाही देवा, सांगा की. असा कसा सांगेल माऊली? मग पहाटेच्या पारी आलो, लय घेत नाही आणि फार तुझ्याकडे मागत बी नाही. एक 500ची नोट दे म्हणजे झालं. 500ची नोट? आता एवढं कुठं आणणार देवा? एक 100 रुपये आहेत बघ, कनवटीला सुनपासून लपवून ठेवले. 100 रुपये? हा. भवानीला 100 तर कुठला आणायचं? दे माऊली दे, काम तुझं 15 रुपया करीन. पुढच्या आठवड्यात याच वेळी पिंगळा येईल आणि तुला बांधलेला आळा देईल. त्याआधी पिंगळ्याच्या 2 गोष्टी लक्षात ठेव. हा. संध्याकाळी 7 नंतर घराच्या बाहेर पडू नको, पही पाहुण्याचं कार्य असलं तरी सुद्धा. बरोबर. आणि या आठवड्यात अंडी मांस मटण असलं काही वसाड खाऊ नको. नाही नाही देवा, नाहीच खाणार. आणि वाडी रत्नागिरीचा कुलदैवत तुझा ज्योतिबा, त्या ज्योतिबाला माऊली तेवढं जाऊन ये, तुझं समद ठीक होईल बघ. होय होय देवा, होय. आणि तुझं समद ठीक झाल्यावर एखादं जुनं लुगडं असलं तर दे माझ्या म्हातारीला. जुनं कशाला देवा, नवीन कोरं घेऊन देते. माऊली पोलीस यात समजाल, पोलीस यात समजाल. आनंद होऊ दे, आनंद होऊ दे, आनंद होऊ दे. भविष्याई का दादा डोका, 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 भविष्याई का दादा डोका. आम्ही तुंगनगरीचे जोशी, आम्ही सांगली नगरीचे जोशी, आणि आलो आज आपल्या सासवड ग्रामासी, आणि भविष्य सांगतो निशेशी. म्हणून म्हणतो भविष्याई का दादा डोका, 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 भविष्याई का. म्हणजे पिंगळ्या पक्षाच्या
त्यांच्या भविष्यवाणीने त्या माऊलीला बरं वाटलं आणि सकाळी सकाळी हा चांगला संदेश मिळाला. ती माऊली पुढचा दिनक्रम सुरू करू लागली. मी आपल्या महाराष्ट्रातलं 50-60 वर्षापूर्वीचं गावागावातलं चित्र सांगतोय बरं का. आता हे आपल्या घराघरात गावागावामध्ये दिसत नाहीत, लोककला पण दिसत नाहीत आणि भल्या पाठी उठणारी माणसं पण दिसत नाहीत. पण महाराष्ट्र माझा पूर्वी असा होता. भल्या पाठी असे लोककलावंत यायचे.